मी राहत असलेल्या बंगल्यातनं चालत ग्राउंडला जायचा मोह आवरला नाही, म्हणून मस्तपैकी फिरत आलेलो आहे. ग्राउंड जवळ आलेलं आहे, पण या पायऱ्यांवरती थांबून आजूबाजूचं दृश्य बघणं याचा मोह काही मला आवरला नाही. कारण वरनं हे असं दिसतंय. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. नॉर्मली मी जेव्हा कुठल्याही मॅचचा अहवाल सादर करतो त्यावेळेला कॅमेरा वरती असतो, आय लेवलच्या वरती असतो आणि मी कॅमेऱ्यात वरती बघून शूट करत असतो. ही एकच जागा अशी आहे की जिथे मला कॅमेरा खाली नाही, वरती नाही, खाली ठेवा असं वाटतो. कारण माझ्या चेहऱ्याबरोबर हे जे मागचं दृश्य आहे हे तुमच्याबरोबर शेअर करायचा मोह हा अजिबात आवरत नाही. कारण मी धर्मशालाच्या नितांत सुंदर, निसर्ग सुंदर अशा क्रिकेट स्टेडियमवरनं 5व्या कसोटी सामन्याचा प्रिव्ह्यू रिपोर्ट तुम्हाला सादर करतोय. त्यामुळे कृपया कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 3-1 अशी आघाडी भारतीय संघाकडे आहे. ही विजयी आघाडी आहे. मालिका भारतीय संघानं खिशात घातलेली आहे. म्हणून ज्याला क्रिकेटमध्ये डेड रबर म्हणलं जातं तसा हा 5वा कसोटी सामना नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो, या 5व्या सामन्याला विविध अर्थांनी वेगवेगळं महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाला परत एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची खूण दाखवत आहे. त्यामुळे या कसोटी सामन्याला भारतीय संघ सर्व ताकदीनिशीच उतरणार आहे. इंग्लंड संघाकरता हा लांब लचक क्रिकेट दौरा राहिलेला आहे. म्हणून 5व्या कसोटी सामन्यामध्ये काहीतरी चमत्कारिक चांगला खेळ करून भारतीय संघाला थोडासा गुगली टाकून सामना जिंकून आनंदी मनानं त्यांना इंग्लंडला परतायचं आहे. त्यामुळे दोन्ही संघांकरता हा सामना महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा सामना 2 खेळाडूंसाठी वेगळा ठरणार आहे आणि तो म्हणजे जॉनी बेस्टो, अश्विन या दोघांचा हा 100वा कसोटी सामना आहे. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा या सामन्याचं एक वेगळं महत्त्व आहे. गेले काही दिवस जेव्हा मी इथं आलेलो आहे धर्मशालाला, सतत लख्ख ऊन पडत नाही आहे. हवेमध्ये गारवा आहे आणि त्याचबरोबर हवेमध्ये थोडेसे ढगसुद्धा आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना असं एकदा वाटलं होतं की हे ग्राउंड असं आहे की जिथं 3 फास्ट बॉलर्स खेळवावेत की काय. परंतु बेन स्टोक्सनी चातुर्यानं ही कबुली दिलेली आहे की हे ग्राउंडमधलं वातावरण असं आहे की जिथं 3 फास्ट बॉलर खेळण्यासारखा मोह तुम्हाला पडेल. परंतु जेव्हा तुम्ही खेळपट्टीकडे बघता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की या ग्राउंडवरती तुम्हाला 2 फास्ट बॉलर, 2 स्पिनरनीच मैदानात उतरायला लागणार आहे. भारतीय संघ 2 फास्ट बॉलर, 3 स्पिनरनी या मैदानावरती उतरेल. कारण ही खेळपट्टी जी आहे ती खेळपट्टी फास्ट बॉलिंगसाठी चांगली नाही आहे. या खेळपट्टीचं जे रूप आहे, जो चेहरा आहे, तो तुम्हाला बघितल्यानंतर कळतं की पांढरटसर दिसणारी ही खेळपट्टी आहे. म्हणजेच या विकेटवरती पाणी आणि रोलिंग हे भरपूर प्रमाणात झालेलं आहे. पहिल्या दिवशी 1 तास ही विकेट थोडीशी फास्ट बॉलरला मदत करेल ताजेपणामुळे. नंतर ही बॅटिंग करता अप्रतिम असेल आणि नंतर 3ऱ्या दिवशीच्या टी टाईम नंतर हे विकेट कदाचित स्पिनरला थोडंसं मदत करू शकेल. पण प्रामुख्याने ही खेळपट्टी फास्ट बॉलिंगसाठी नसेल असा अंदाज आहे. तरीही इंग्लंडची टीम ही जिमी अँडरसन आणि वूड या 2 फास्ट बॉलरनिशी उतरेल. कारण मार्क वूडचा वेग, कॅरी आणि बाउन्स याचा वापर मला वाटतं बेन स्टोक्स करून घ्यायच्या तयारीत असेल. त्याचबरोबर जिमी अँडरसनची 700 कसोटी विकेटची ही वेळ असणार आहे. त्यामुळे 700 टेस्ट विकेट हा प्रचंड मोठा टप्पा आहे आणि त्याच्या अगदी उंबरठ्यावरती जिमी अँडरसन आहे. ही झाली इंग्लंडची गोष्ट. भारताच्या दृष्टीने जसप्रीत बुमराह संघात परतलेला आहे. त्यामुळे कदाचित सिराजला विश्रांती मिळते आणि आकाशदीपला खेळवलं जात आहे का आपले जे 2 तगडे फास्ट बॉलर्स आहेत सिराज आणि बुमराह यांनाच घेऊन रोहित शर्मा उतरायचा प्रयत्न करतो. या गोष्टी आपल्याला टॉसच्या वेळेला कळणार आहेत. परंतु या सगळ्यामध्ये बेन स्टोक्सनी कप्तान म्हणून एक स्पष्ट कबुली दिलेली आहे आणि तो म्हणतो की निर्णायक क्षणी भारतीय संघाने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये एक चांगला खेळ करून दाखवला. त्यामुळे भारतीय संघाला
चारही कसोटी सामन्यामध्ये वर्चस्व राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे। पहिला सामना जरी आम्ही जिंकलेला असलो तरी भारतीय संघाने आम्हाला चांगली टक्कर दिलेली होती, हे बेन स्टोक्सचं म्हणणं आहे। रोहित शर्माचं म्हणणं फार वेगळं ठरलं। रोहित शर्मा म्हणला, या कसोटी मालिकेमध्ये 3-1 आघाडी घेतल्याचा आनंद समाधान आहे, पण खरं समाधान कशाचं आहे तर भारतीय संघाने निर्णायक क्षणी पुनरागमन करून दाखवलेलं आहे। इंग्लंड संघाने दडपण वाढवून भारतीय संघाला कोपऱ्यात सापडवायचा प्रयत्न केला आहे। दरवेळेला भारतीय संघानं त्या अडचणीतनं मात करत एक वेगळा खेळ करून दाखवला, निर्णायक क्षणी खेळ करून दाखवला आणि याच्यामध्ये तरुण खेळाडूंचा, नवख्या खेळाडूंचा सहभाग आहे, याचा रोहित शर्माला जास्त आनंद होतो आहे आणि तोच आनंद, तेच समाधान क्रिकेटप्रेमी म्हणून आपल्याला सुद्धा बघायला मिळालेलं आहे। 5व्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 स्पिनर 2 फास्ट बॉलर्सनीच खेळेल आणि त्याचबरोबर कदाचित रजत पाटीदारला शेवटची संधी मिळायची शक्यता आहे, कारण भारतीय संघ व्यवस्थापन अजूनही म्हणतं आहे की रजत पाटीदार हा अत्यंत गुणवान खेळाडू आहे, कष्टकरी खेळाडू आहे आणि दुर्दैवाने त्याला अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही आहे। त्यामुळे पडिक्कलला अजून कदाचित थांबायला लागायची शक्यता आहे। अर्थातच शेवटच्या क्षणी काही निर्णय बदलले जाऊ शकतात आणि गुगली टाकला जाऊ शकतो, परंतु पाटीदारला जर का अजून एक संधी मिळाली तर मला वाटतं ती त्याच्याकरता शेवटची आणि नामी संधी असेल। भारतीय संघाबाबत एक गोष्ट नक्कीच म्हणायला लागेल की गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघातल्या तरुण खेळाडूंनी दाखवलेली धमक आणि चमक ही सर्वात लक्षणीय गोष्ट या मालिकेमध्ये माझ्यासाठी ठरलेली आहे। ध्रुव जुरेलची इनिंग असू दे, जे रोहित शर्मा म्हणाला की 4थ्या कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी ध्रुव जुरेल आणि त्याचबरोबर कुलदीप यादवनी पहिल्या इनिंगच्या शेवटी केलेली बॅटिंग आणि त्याचबरोबर कमी केलेली आघाडी ही सामन्याला कलाटणी देणारी ठरली। याचाच अर्थ असा आहे की भारतीय संघामध्ये जे नव्याने दाखल झालेले आहेत, अर्थात ध्रुव जुरेलचा एक वेगळा उल्लेख सगळ्यांनीच केलेला आहे। रजत पाटीदारचा जर का अपवादात्मक गोष्ट सोडली तर भारतीय संघाकडनं खेळायची संधी मिळालेल्या खेळाडूंनी चांगली चमक दाखवलेली आहे। शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे, अशा अर्थाने की पहिली बॅटिंग करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। नाणेफेक जिंकणारा कॅप्टन पहिली बॅटिंग घेईल, त्यांना पहिला तास हा आव्हानात्मक असेल, कारण हे जे विकेट आहे या ताजेपणावरती बॉल चपकन निघणार आहे, स्किड होणार आहे, कॅरी होणार आहे, त्याचबरोबर या थोड्याशा गडद हवामानामुळे बॉल स्विंगसुद्धा होणार आहे आणि ते आव्हान भारतीय संघाला पेलायला लागणार आहे। अर्थातच पूर्वीच्या काळामध्ये आत्ताच्या काळामध्ये फरक असा झालेला आहे की फक्त समोरच्या टीमच्या फास्ट बॉलिंगचा विचार आपण करत नाही, भारताचेही फास्ट बॉलर तेवढेच सक्षम झालेले आहेत। त्यामुळे नाणेफेकीचं महत्त्व हे अवास्तव नाही आहे, परंतु पहिली बॅटिंग करायची संधी मिळाली, पहिला तास जर का खेळून काढला तर चांगली बॅटिंग करण्याचा काळ हा पहिली बॅटिंग करणाऱ्याला रादर पहिल्या इनिंगपुरता मर्यादित असेल। दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं हे थोडंसं अवघड होऊ शकतं। मी एवढंच म्हणेन, भारतीय संघ 3-1 आघाडीवरती समाधान मानणार नाही। 5वा कसोटी सामना जिंकण्यासाठी रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी हे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत। विकेटसुद्धा असा आहे की ज्याच्यावरती चांगली बॅटिंग करणं हे भारतीय संघाला आणि समोरच्या टीमलाही शक्य होणार आहे। इंग्लंड संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये जरी निर्णायक क्षणी भारताने वरचढ खेळ करून दाखवलेला असला तरी इंग्लंड संघाचं कौतुक एवढ्याकरता होतं आहे की सातत्याने सकारात्मक आक्रमक क्रिकेट खेळून त्यांनी प्रेक्षकांची मनं ही नक्कीच जिंकलेली आहेत। फक्त आता प्रेक्षकांच्या मनाबरोबर गुणतक्त्यामध्ये सुद्धा मन जिंकण्याचा प्रयत्न बेन स्टोक्स करेल, त्याला काउंटर अटॅक भारतीय संघ करायला तयार आहे। त्यामुळेच या नितांत सुंदर वातावरणामध्ये टेस्ट क्रिकेट बघण्याचा मोह मला अजिबात आवरत नाही आहे। तुम्हाला कसं वाटतं हे ग्राउंड? भारतातलंच नाही तर जगातलं एक सर्वोत्तम ग्राउंड हे मानलं जातं। ह्याला थोडीशी मी म्हणेन की कळा लागलेली होती वर्ल्ड कपच्या दरम्यान। त्याचं कारण जुलै ऑगस्टमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इथं पाऊस पडला होता। चेरापुंजी हे असं गाव मानलं जातं की जिथे प्रचंड पाऊस पडतो, भारतामधल्या सर्वात जास्त पाऊस पडतो, पण कधीकधी धरमशाला चेरापुंजीलाही मागं टाकत आहे, इतका इथं पाऊस पडतो। इथं प्रचंड पाऊस पडल्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये गवत जे होतं ते अक्षरशः अतिपावसाने
खराब झालेलं होतं. त्याचा परिणाम आपल्याला वर्ल्ड कपमध्ये बघायला मिळाला की आउटफील्ड हे खूप खराब होतं. आता मात्र हे आउटफील्ड अप्रतिम झालेलं आहे. मी तर म्हणेल दृष्ट लागावं असं झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा सामना चालू होईल त्यावेळेला इथलं दृश्य बघायला अजिबात विसरू नका. मी तर प्रत्यक्ष बघणार आहे, कारण मी धर्मशालाला आहे. पण तुम्ही जेव्हा हा नजारा टी व्हीवरती बघाल तेव्हा तुमच्या डोळ्यांनासुद्धा हिरवं झाल्यासारखं वाटेल. आणि या आउटफील्डमध्ये सुधारणा करण्यामध्ये एका मराठी माणसाचा हात आहे, ज्याचं नाव अभय पाटणकर आहे. तो माझा मित्र आहे. याचा मला जास्त आनंद, जास्त अभिमान वाटतो आहे. त्यामुळे तुमची मतं जरूर नोंदवा. 5व्या कसोटीमध्ये भारतीय संघात काय बदल केले जातील, तुमचा अंदाज काय आहे हा जरूर कळवा. बुमरा परत येणारे, एक फास्ट बॉलर कदाचित मागं ठेवला जाईल. बाकी बदल काही होतील असं मला आत्ता तरी वाटत नाही आहे. इंग्लिश टीममध्ये मार्क वूड आणि अँडरसन खेळणारे असा माझा अंदाज आहे. त्यामुळे तुमचा अंदाज काय आहे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आता नजारा तुम्हाला परत एकदा दाखवतो आणि तुमची रजा घेतो. पहिल्या दिवशीच्या खेळाचा अहवाल सादर करण्याकरता मी तुमच्यासमोर नक्कीच परत येईन. बाय बाय.